स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये आज दुपारनंतर सुनावणी होण्याची शक्यता आहे। सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती उठवल्यास पुढील महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता। बीड प्रकरणामध्ये सरकारच्या आशीर्वादाशिवाय सुरेश धस तांडव करू शकत नाही, तर वाल्मिक कराड राजकारणात आल्यावर भाजपच्या गटामध्ये दिसतील, संजय राऊतांचा दावा आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक दुपारी 12:30 वाजता मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात होणार। बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। एसटीच्या भाडेवाढी विरोधामध्ये ठाकरे गट आक्रमक, आज राज्यभर आंदोलन करणार। शरद पवारांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा, 30 जानेवारीपासून शरद पवारांचे नियमित दौरे सुरू होणार आहेत। शरद पवार 31 जानेवारीला दिल्लीमध्ये जाणार। पवार संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होणार। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस। मनोज जरांगे यांच्यासोबत धनंजय देशमुख एक दिवसीय उपोषण करणार आहेत, तर मस्साजोगचे ग्रामस्थ देखील उपोषणात सहभागी होणार। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी दीपेश म्हात्रेंची नियुक्ती। दीपेश म्हात्रे केडीएमसीचे माजी सभापती। मुंबईतील लोढा हे नाव वापरण्यावरून सुरू असलेला वाद सौहार्दपूर्ण मार्गाने सोडवण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला आहे। लोढा हे व्यापारचिन्ह वापरण्यापासून अभिनंदन आणि त्यांच्या कंपनीला कायमची मनाई करण्याची मागणी अभिषेक यांच्याकडून करण्यात आली होती।